हात लावायचा नाही माझ्या अंगाला. माझ्याशी लग्न केलं म्हणजे काय मला विकत नाही घेतली तुम्ही. अहो मग लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायको काय पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करणार आहेत का? असले पांचट जोक मारण्यापेक्षा आपण नाही बोललेलं चालणार नाही का? मला चालेल, पण आपल्या पहिल्या रात्रीला चालणार आहे का? एवढे कसे बालिश असू शकता हो तुम्ही? माझ्या आई वडिलांना कसं कळालं नाही काय माहिती. आता त्यांना कळलं असतं तर आपलं लग्न झालं असतं का? तुमच्या मनाविरुद्ध लग्न झालंय का? बोला ना, तुमच्या मनाविरुद्ध लग्न झालंय का? हो, नाहीतर तुमच्यासारख्या मुलाशी कोणी लग्न केलं असतं? मला काय रागात पिती झाली का? हा, तुमचं बरं आहे. बापजाद्याची कमाई असते सगळी, घर बंगला गाड्या. त्यांच्या जीवावर तुम्हाला चांगल्या आणि शिकलेल्या मुली मिळतात. नाहीतर एरवी अशा गावठी मुलाला चांगल्या मुली कशा मिळतील? हाय आम्ही गावठी, पण आम्हाला चांगली समज आहे कोणाशी कसं वागायचं. मगाचपासून बघतोय मी सारखा माझा अपमान करताय. होतोय ना अपमान? मग जाऊन झोपा ना तिकडे, की मी जाऊ? नाही, मीच जातो तिकडं. इथं खाली आतून टाकून झोपतो. तुम्हाला काय टेन्शन आहे का? तसं काय असेल तर तुम्ही मला सांगू शकता. तुम्हाला आहे का तेवढी अक्कल? तेवढी अक्कल असती ना तर तुम्ही शिकलेल्या मुलीशी लग्नच केलं नसतं. स्वतःसारखीच बघितली असती एखादी अडाणी, जिने विचारलं असतं जेवण देऊ का, पाणी देऊ का? उठ म्हणलं की उठेल, बस म्हणलं की बसेल. पण मी तशी नाही, आत्ताच सांगून ठेवते. आणि तसं वागवण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी आत्ताच्या आत्ता घरातून निघून जाईल. तुम्हाला लाईटचा त्रास होत असेल तर बंद करू का? तुम्हाला सांगितलं ना मी तुमच्याशी काही शेअर करू शकत नाही म्हणून. कुठे येऊन फसले मी.
हाऊ डेअर यू? माझ्या मोबाईलला तुम्ही कसा काय हात लावला? दुसऱ्यांच्या मोबाईलला हात लावायचा नाही एवढी साधी बेसिक अक्कल नाही तुम्हाला? मूर्ख. हे बघा, तुम्ही चुकीचं वागताय. ही नवऱ्याबरोबर बोलायची पद्धत नाही. आम्ही काही चोरी नाही केली. दादा नमस्कार. अरे, किती वेळा सांगितलं असं वाकून नमस्कार करत जाऊ नको म्हणून. हा, ये बस. अरे, आपण वर्गमित्र आहे, असं वाकून पाया पडायचं नाही. हा, आई नाना कुठं गेले? अरे ते पंचायतीच्या मीटिंगला गेलेत. कसं आहे दादा, आपण वर्गमित्र आहोत, पण तुम्ही जेव्हापासून माझी पतसंस्थेतून जमीन सोडवली ना, तेव्हापासून तुम्ही माझे दादाच. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावरती. ते झालं रवी, आता किती वेळा ऐकवणार आहे. बरं, नाश्ता काय करणार? अहो नको, मी घरूनच करून आलो होतो. बायको सोडते वय त्याशिवाय. चांगलं आहे बा, पण आमच्याकडे आल्यावर चहा प्यावाच लागतो बरं का. आई, आमच्यासाठी जरा चहा टाकते का? सुनबाईला सांग की, आता किती दिवस आईलाच सांगायचं. त्या नवीन आहेत ना, त्यांना लगेच लगेच कसं काय सापडेल सगळं, चहा साखर. अरे सापडल की. सुनबाई, हा, सगळ्यांसाठी चहा करा. हा, हो. बरं दादा, आज आपल्याला आमदारांनी मीटिंगला बोलवलंय. कशासाठी? हो दादा, तुम्हाला माहित नाही का, आमदारकीचे इलेक्शन जवळ आले ना आता. हा, बरं, मी आलो जरा. हा, अहो, काय झालं? असं गोंधळल्यासारखे का उभे आहेत? चहा येत नाही हो तुम्हाला? गॅस पेटवता येतो का? बर, मी सांगतो कसा करायचा चहा. 4 कप चहा करायचा असेल ना, 2 कप दूध आणि 2 कप पाणी घ्यायचं. 2 चमचे साखर टाका आणि एक चमचा चहापत्ती. अद्रक आहे तिथं, ठेचून घाला चांगला. मग चहा प्यायला मजा येईल आणि लवकर करून घेऊन या, आई खुश होईल. जाऊ का? सॉरी, मला रात्री तुम्हाला तसं बोलायला नको होतं. दादा तुम्ही आज लईच खुश दिसताय. सुहागरात्र चांगली झाली वाटतं तुमची. हा दादा, ज्याची सुहागरात्र मस्त ना, त्याचा संसार पण मस्त. चांगली बायको मिळायला ना नशीब लागतं. वहिनी, चहा चांगला झाला बरं का. गोडवा आहे बरं का सुनबाईच्या हाताला.
थँक्यू. आज तुमच्यामुळे चहा चांगला झाला, नाहीतर पहिल्याच दिवशी अपमान झाला असता. अपमान नाही करत आमच्या इथं. चुकलंच काही तर समजून सांगते. तुमच्यात खोटं बोलतात वाटतं. काय खोटं बोललो? मगाशी बायको चांगली आहे म्हणालात ना, मी नाही आहे चांगली. नवरा बायकोतल्या गोष्टी घरातच राहायला पाहिजे, बाहेरच्या लोकांपर्यंत नाही गेल्या पाहिजे. अजून राग गेला नाही वाटतं तुमचा. नाही, राग नाही येत मला, पण माझा स्वाभिमान दुखावलाय. माझं अंतर्मन पार असं ढवळून निघालंय. तेवढं निवाळलं की मी स्वतःहूनच बोलल तुमच्या संग. सॉरी. मी जरा बाहेर चाललोय, रात्री यायला उशीर होईल. तुम्ही आधी जेवून घ्या, वाट बघत बसू नका. तुम्ही प्रेम करता माझ्यावर? करत होतो, आता नाही. आलात? आलोय, पण तुम्ही झोपला नाहीत का अजून? नाही, तुमच्या येण्याचीच वाट बघत होते. अहो, जाताना सांगून गेलो होतो मी तुम्हाला, वाट बघत बसू नका म्हणून. जेवण करून झोपून घ्या. तुम्हाला रोज एवढाच उशीर होतो का? आता आम्ही शेतकरी आणि राजकारणी माणसं, लोकांची कामं करायची म्हणल्यावर उशीर होणारच. नानांनी हा वारसा चालवला आणि त्यांचा वारसा आता मी चालवतोय. जेवलात का तुम्ही? नाही, तुमचीच वाट बघत होते. म्हटलं दोघं एकत्र जेवू. आत्ता अहो, मी आमदार साहेबांसंग जेवण करून आले. बायकोला फोन करून सांगायची पद्धत नाही वाटतं तुमच्या. आता तुमचं हे वागणं ना खोटं वाटायला लागले मला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी खोटं बोलते? नाही, आता बोलतच ना तुम्ही मी खोटारडी आहे म्हणून. तुमच्या लोकांशी चांगलं वागणं म्हणजे ना. तुम्हा लोकांशी म्हणजे म्हणजे आम्ही गावठी अडाणी असंच ना? बोला ना. ओरडा, अजून ओरडा. गावंढळ म्हटलं ना की राग येतो. स्नेहा मॅडम, आता तुमचं लैवत आहे बरं का. राग आम्हाला पण येतो. राग येतो ना? काय करणार? मारणार? मारा ना. तसंही ना, गावातली लोक स्वतःच्या बायकोला प्रॉपर्टी समजून मारतातच. बाद झालं. आता ना आपल्यात काहीच होणार नाही. होणारच नाही. हे लग्न करून मीच फसले. हा ना, तुम्हाला त्या पोराशी लग्न करायचं होतं ना, त्याच्या गळ्यात हात घालून फिरत होते तुम्ही. त्या दाखवली ना लायकी? बघितले दुसऱ्याचे प्रायव्हेट फोटोज? एवढं 4-5 वेळा फोन वाजत होता म्हणून मी. बस, मला असल्या माणसासोबत राहायचंच नाही. खूप प्रयत्न केला होता, पण नाही होऊ शकत काही. मलाच नाही राहायचं. डिवोर्स हवाय मला. जशी तुमची मर्जी. इथे काय करतोयस? नवरा बायकोची भांडणं झाली वाटतं. नाही आहे, तसं काय नाही.
अगं आतमध्ये सामान जास्त झालंय ना, म्हणून म्हणलं बाहेर झोपावं. माझ्याशी खोटं बोलतोय ना? अरे नवरा बायकोमध्ये भांडणं होत राहतात. जिथे भांडण नाही तिथे प्रेम नाही. आणि तिथं प्रेमच नसेल तर? योगेश, काय झालंय काय? आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला जास्त शिकलेली पोरगी बघू नका म्हणून. मी 12वी पास सुद्धा नाही, आणि ह्यांचं BE कम्प्युटर झालंय. कसं जमलं आमचं? अरे तुझ्या बापाचं तरी कुठे शिक्षण झालंय? मी इथपर्यंत निभावलेच ना. अरे शिक्षण म्हणजे पुस्तकी डिग्री आहे. खरं ज्ञान समाजात आणि जगात वावरूनच मिळतं, आणि ते ज्ञान तुझ्या बापामध्ये आणि तुझ्यामध्ये आहे. तुम्हाला माणसं कळतात, माणसांच्या अडचणी कळतात, आणि त्या माणसांसाठी दिवस रात्र काम करायचं सुद्धा कळतं. वेळ लागेल, वेळ दे. सुरुवातीला होतील कटकटी, पण एक माणूस म्हणून तू जेव्हा तिला कळशील ना, तेव्हा ती आयुष्यभर तुला 1 मिनिट सुद्धा सोडणार नाही. जा, आज जा. आता काय झालं? काय नाही, जातो. इतकं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला ह्यांच्याशी, तरी आहे तसंच वागणार. विनाकारणच वाट बघत बसते जेवायला. भूक लागली असेल तुम्हाला, तुमच्यासाठी ताट घेऊन आले. थोडं खाऊन घ्या, म्हणजे तुमची चिडचिड होणार नाही. मला भूक नाहीये. अहो, माझा राग तुम्ही असा जेवणावर काढू नका. थोडं खाऊन घ्या, तशी तुम्हाला झोप लागणार नाही. मी भरवू का तुम्हाला? हात आहेत मला, माझं मी खाईत. आणि तुम्ही काय माझा नवरा आहे का मला भरवायला? नाही, शेजारी घ्या. अहो जरा हळू, ठसका लागेल. घ्या, हात धुवा. झोपलं तो आहे? हो. मग माझ्यासोबत कोण बोलते? स्नेहाचं भूत. बर. मी काय म्हणत होतो, चटई कुठं ठेवली? इथं खाली झोपलो असतो. नाटकं करू नका, वर झोपा. नक्की? फक्त झोपायचा, दुसरं काही करायचं नाही. आधीच सांगून ठेवते. बर.
त्यामुळं आपलं कामाशी काम ठेवायचं, फाजील येळच नाही घालवायचं कुठं, एवढं फक्त लक्षात. अरे योगेश, त्या आबा पाटलाचा आणि त्या विजय जामदाडेचा वाद मिटला का रे? अरे रोज बांधावरनं किरकिर चालू असते त्यांची. गेलतो काल त्यांच्याकडं, पण दोघांपैकी एकही जण माघार घ्यायला तयार नाही. मला वाटतंय त्यांचं प्रकरण आता कोर्टातच जाईल. काय करावं या लोकांचं. अरे एकमेकांची जिरवण्याच्या नादात आपली स्वतःचीच जिरती लक्षात कसं येत नाही रे यांच्या. बरं नाना, अहो तो आपला अंकुश नाही का, त्याला 50,000 रुपये लागतात, घर बांधायला काढले त्यांनी, अडचण आहे थोडी म्हणतो. आईला घरात तर पैसे शिल्लक नाही बरं का. योगेश, आज दुपारीच बँकेत जा आणि पैसे काढून घेऊन या. मी काय म्हणत होतो नाना, आता ऊसाचं बिल येणारच आहे 3 दिवसात, त्याच्यातूनच दिली असती ना कॅश त्याला. अरे ऊसाचं बिल 3 दिवसांनी यायचंय, याला आत्ता काहीतरी नड असेल म्हणूनच मागतोय ना त्यो. कसं आहे, गावातल्या लोकांच्या मदतीला जायला अजिबात मागं पुढं बघायचं नाही. काय आहे तुमचं सारखं सारखं? झालं वाटतं महाभारत चालू. दरवेळेस असं कर तसं कर, अहो, मला कळतात सगळ्या गोष्टी. अगं पण 2 गोष्टी सांगितल्या तर झालं काय? दरवेळेस असं कर तसं कर, मला काही येत नाही असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, भांडी आपटायची नाहीत. हा पटणार. काय करणार तुम्ही तुम्ही? मुद्दाम करतेस? शांत व्हा, बाहेर माणसं बसली. काय झालं आहे? हे बघ योगेश, एकतर ही मुलगी या घरात राहील, नाहीतर मी. वेडी झाली ही मुलगी. मी तुम्हाला आधीच सांगते, मला वेडी म्हणायचं कारण नाही, नाहीतर मग मी काहीतरी. तुम्ही शांत व्हा बरं. हे आई, काय झालं मला कळेल का? अरे पोहे कसे करायचे ते शिकवत होते मी तिला. जाणतं माणूस काहीतरी सांगतंय तर हिला राग आला, मला शिकवू नका म्हणाली आणि भांडी आपटायला लागली. या घरात आजपर्यंत मला कोणी असं बोललं नाही, माझी सासू सुद्धा नाही. आई, हवं तर त्यांच्या वतीनं मी तुझी माफी माग, तू रडू नको बरं. ए रव्या, आईकडे बघ रे जरा. तुम्ही चला बरं माझ्यासोबत, चला. बसा इथं. पाणी घ्या. आय एम सॉरी. आईची काही चुकी नव्हती हो. मला काय होतंय मला कळतच नाहीये. मला आईशी असं वागायला नको होतं. सॉरी. माझा कंट्रोलच नाही राहत आहे माझ्यावर. मध्येच राग येतो, चिडचिड व्हायला लागते. प्लीज मला समजून घ्या, मी मुद्दामून करत नाहीये. मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्ही मला काही बोला, मी सगळं सहन करेल. पण आईला काय बोलू नका, ती या घराचा मान आहे. मी आईला जाऊन सॉरी बोलते. राहू द्या आता, मी समजावतो तिला. कोणाचा फोन आहे? तुम्हाला भीती वाटत असेल तर मी बोलू का त्या व्यक्तीशी फोनवर? स्नेहा, तुम्हाला काय करायचंय? मी तुम्हाला सांगितलंय ना, माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये नाक खुपसायचं नाही म्हणून. जितकं मी हे नातं जपण्याचा प्रयत्न करतोय तितकंच हे हातातून निष्ठत चाललंय, एखाद्या आळवावरच्या पाण्यासारखं. का नाही आला रे अजून? बराच वेळ झाला. ते काय आलंय? अंकुश,
तात्यांनी 50,000 रुपये दिलेत. दर घराचं काम काय थांबू नको, पटापट उरकून घे. लय उपकार झाले बघा योगेश दादा. 6 महिन्याच्या आत पैसे देऊन टाकतो वापस तुम्हाला. अरे पैशाची काही गाय नाही, इथे तवा दे. चला येऊ का? अरे पाया काय पडतो, काय राव्या. अरे सारख्या वारख्या वयाचे आपण सगळे, तुम्ही सगळेच पाया पडत सुटता. हा असं करू नको परत. ना. चल. हा. अहो दादा, वहिनीचं असेल उचला की. रवी, आमच्या नात्यात काय चाललंय ना मला कळतच नाही. आमच्यात नवरा बायको सारखं नातच नाही ना, एकमेकांचा मान सन्मान आहे. मान सन्मान असला ना का नातं टिकून राहतं. अरे उभ्या आयुष्यात मी कधी कोणाला उच्च आवाजात बोललो नाही. मी यांना पण चांगलं समजून घेतो, त्यांच्याशी आदबी न बोलतो. तो बघितला ना सकाळी कसा राडा झाला. ते साऱ्या गावाचा कारभार कळतो, पण घरात काय चाललंय ना तेच कळत नाही मला. हे बघा दादा, अहो बायकांचा स्वभावच असा असतो. जवळ घेतलं ना वास्कन माणसासारखं अंगावर यायचं, आणि लांब केलं ना चुरत बसायचं. आता माझ्या बायकोच बघा ना, मी गेल्याशिवाय जेवत नाही, पण भांडणं 10व्या मिनिटाच्या आतच झाली पाहिजे. कसं आहे, बाईची काळजी आणि बाईचं मन पुरुषाला कधीच समजत नाही. जाऊ द्या, तुम्ही जावं घरी, सगळं नीट होईल. आणि तुझा मला जरा तालुक्याला जायचं आहे आमदारांक, जाईन रातचा. बरं चालतंय. आई, हे अजून आले नाहीत आणि फोन पण उचलत नाहीयेत. आई, माझ्यावर राग धरू नका प्लीज. काल मी खरंच खूप चुकले, मला तसं वागायला नको होतं. सून म्हणून नाही, पण एक मुलगी म्हणून तरी मला माफ करा. काळजी करू नको, येईल तो. तो खूप उदास आहे ग. आयुष्यात पहिल्यांदा मी त्याला एवढा उदास बघितलाय. बाईनं संसारात आणि घरात असं असावं की पुरुषाला घरी यायची ओढ लागेल. बाई सतत घरामध्ये तांडव करत असली ना तर पुरुषाला घरी यायची इच्छा नाही राहत ग. आई, मला सगळं कळतंय, पण वळत नाही. वळवून घ्यावं लागेल स्नेहा. काल तू जो तमाशा घातला ना, त्याच्या जागी जर दुसरा कोणी पुरुष असता ना तर तुझ्या 2 थोबाडी दिल्या असत्या, पण त्यानं तसं केलं नाही. तो खूप समजूतदार आहे आणि आमचे संस्कार पण तसे नाहीत. काळजी करू नको तू. आपण किती ताणायचं हे आपण ठरवायचं असतं. शांत माणसाचा संयम बघू नये. जा, तू रूममध्ये जा, येईल तो. जा.
मला माफ नाही करणार तुम्ही? मी माफी मागण्याच्या लायकीचीच नाहीये ना? खूप चुका केल्यात मी. हवं तर मला मारा. किती वाट बघितली तुमची, किती फोन केले, एक फोन नाही रिसीव केले. तुमची काळजी वाटत होती मला. अहो बोला ना. तुम्ही असे शांत राहिलात ना, माझा जीव गुदमरायला लागतो. बोला ना. हे बघा स्नेहा मॅडम, आता आपल्या नात्याला काहीच अर्थ उरला नाही. तुम्ही म्हणाला होतात ना मला, तुम्हाला घटस्फोट पाहिजे म्हणून. मी घटस्फोट द्यायला तयार आहे. ज्या नात्यात आपली कुचांबना होत असेल तिथून वेगळं झालेलंच बरं. हे बघा स्नेहा मॅडम, जे खरं आहे ना त्याचा स्वीकार आपण केलाच पाहिजे. तुम्हाला ऐकायचंय मला कोणाचे फोन येतात ते? तुम्ही जे फोटोज बघितले ते कुणासोबत होते ते? त्या मुलावर मी प्रेम करायचे. तो दुसऱ्या कास्टचा होता म्हणून घरच्यांनी जबरदस्तीने माझं लग्न तुमच्याशी लावून दिलं. पण आता तो मुलगा मला त्रास देतोय, टॉर्चर करतोय, ब्लॅकमेलिंग करायला लागलाय. म्हणतो एक दिवस तरी लॉजवर ये, नाहीतर तुझे प्रायव्हेट फोटो सगळे व्हायरल करेल. मला सारखी त्याची भीती वाटत असते. त्यामुळे मी काय वागते, काय करते याचं भानच मला राहत नाही. तुम्हाला आजही आवडतो का तो मुलगा? आवडत असता तर इथे राहिले असते का मी? त्या घाणेरड्या माणसावर प्रेम करून फसले मी. स्वतःचीच लाज वाटायला लागली मला. आणि नवऱ्याची साथ हवी आहे तर तो माझ्यावरच रुसून बसलाय. माफ करा मला, खरंच माफ करा. माझं चुकलं. अहो, मी किती वेळा तुम्हाला बोलत होतो, माझ्याशी बोला, माझ्याशी बोला. मला कसं कळणार तुमच्या मनात काय चाललंय? काय बोलणार होते मी? लग्नाच्या पहिल्या रात्रीच हे असं सगळं तुम्हाला सांगितलं असतं ना, तुमचा माझ्यावरचा विश्वासच उडाला असता. आतापर्यंत सहन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता नाही होत. मला खूप त्रास व्हायला लागले त्याच. रडू नका ना, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. हा, मला फक्त एकदा परवानगी द्या.
त्या मुलाचं काय करायचंय त्याला बी दाखवून देऊ आम्ही. आमचं रक्त कोणाचं आहे, आमच्या अवलादी कोणाच्या आहेत. थँक्यू. आय लव्ह यू. हो. मला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी आय लव्ह यू म्हणलं. मी पण वचन देतो, मी बी शेवटपर्यंत निभावेन.